शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट इथं समोर आली आहे. बच्चूभाऊ कडू जे शेतकऱ्यांसाठी झटणारे, लढणारे आपले सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे आता कलेक्टर ऑफिसमध्ये गेले. तिथं असं काय झालं, की कर्जमाफी संदर्भातील कोणता निर्णय घेण्यात आला? आता आपल्याला माहीतच आहे. सर्वांना माहीत आहे, की शेतकऱ्यांचे दिव्यांगाचे नेते माननीय सन्माननीय बच्चूभाऊ कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, दिव्यांगाच्या मानधनासाठी, इतर अनेक मागण्यासाठी महाराष्ट्र पिकूंचं आणि जे काही वंचित राहिलेले शेतकरी असणार आहे, गरजू दिव्यांग व्यक्ती असणार आहे, त्यांच्यासाठी कर्जमाफीसोबत त्यांनी लढा काढला. आता 28 ऑक्टोबरला नागपूरला बुट्टीबोर या ठिकाणी त्यांनी लाखोंच्या संख्येत शेतकरी न्यायचा आहे. ते आंदोलन उभं करायचं, आंदोलन पेटवायचं, शेतकऱ्याला, दिव्यांगांना न्याय मिळवून द्यायचा, असं प्रत्यक्ष जिल्ह्यांमध्ये त्यांनी ठरवलेलं होतं, मोर्चा काढला होता. परंतु शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची तुम्ही वाट बघितली. कर्जमाफीसाठी आता आंदोलनं सुरू होते. परंतु आता नवीन अपडेट काय असणार आहे कर्जमाफी संदर्भातील? ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. बघा, कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार. खास करून तुमची पात्रता कशी चेक करायची आहे, कोणत्या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि खास करून किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार हे खूप महत्त्वाचं असणार आहे. 5 लाखापर्यंत, 10 लाखापर्यंत, 3 लाखाची, 1 लाखाची, 2 लाखाची किंवा सरसकट, हे आपल्याला महत्त्वाचा पॉईंट असणार आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा, मोर्चा जळगाव या ठिकाणी आयोजित केला होता. उस्मेद इथं पाटील आणि त्या ठिकाणी मोर्चामध्ये एक आयोजन सहभागी होते. ठाकरे गटाची त्या ठिकाणी मोर्चा अधिकारी कार्यालयावर नेता या ठिकाणी गेल्यानंतर आणि त्यांना नेल्यानंतर मोर्चाकरी शेतकरी आणि त्यांचा लीड करणारे बच्चूभाऊ कडू, उमेश पाटील यांना असं म्हटलं होतं, की मान्य सन्माननीय कलेक्टर महोदयाच्या खाली आमची जे काही निवेदन आहे त्यांनी घ्यायचं, आमच्याशी चर्चा करावी शेतकऱ्यांच्या समस्या. परंतु कलेक्टरांनी खाली येण्यास इथं नकार दिला. थोड्या वेळात गेल्या, परिस्थिती हाताबाहेर झाली आणि परिस्थिती हाताबाहेर झाल्यामुळे इथं पोलिसांच्या लक्षात येत होतं. तरीसुद्धा कलेक्टर खाली यायला नव्हते आणि त्यांनी खाली आले नाही. बच्चूभाऊ कडूंनी त्यांना सांगितलं, तुम्ही खाली या, आम्हाला कर्जमाफी संदर्भातील बोलायचं आहे. बच्चूभाऊ कडू यांनी निवेदन केलं, हात जोडले, परंतु कलेक्टर साहेब काही खालता आले नाही. आणि अशामध्येच काय झालं, की शेतकऱ्यांना राग आला आणि अनावर झाला. त्यानंतर गेट तोडून, इथं त्या शेतकऱ्यांनी गेट तोडून अंदर गेले, कलेक्टर ऑफिसमध्ये घुसले. आता त्याच्यावर जसं की जुमानता संपूर्ण शेतकऱ्यांचा आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. शेतकऱ्यांना भारत मागे जे, शेतकऱ्यांच्या भारत मागे जे, अशा प्रकारे त्यांना नारासुद्धा लावला. आमच्यासाठी ठेवलेले नोकर आहेत आणि हे आम्हाला येण्यासाठी परीक्षा आणि बहिष्कार करत आहे आणि आमचा अपमान करत आहे. आम्ही खाली बोलावत आहे, परंतु ते आले नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा निर्णय तातडीने त्यांना घ्यावा लागला. हा, तुम्ही ऐकलेली बातमी खरी असणार आहे. अत्यंत तातडीची बातमी आणि माहिती, आणि त्यांना निर्णय हा घ्यावाच लागला. आता कोणता निर्णय असणार आहे, की जे त्यांना कर्जमाफी संदर्भातील घ्यावा लागला, हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बच्चूभाऊ कडू हे जसं की कलेक्टर ऑफिसच्या आतमध्ये घुसल्यानंतर त्यांना अडवण्यात आलं जिल्हा अधिकारी यांच्या दालनांकडे जाण्यासाठी. परंतु तेथे सुद्धा शेतकऱ्यांचा राग प्रचंड अनावर झाला आणि डोक्याबाहेर झाला, संताप बाहेर निघाला आणि ते सुद्धा पोलिसांना जुमान आलं आणि ते पोलीस समजून गेले. त्यानंतर बच्चूभाऊ कडू हे देखील शेतकऱ्यांच्या डायरेक्ट जिल्हाधिकारी यांच्या आंदोलनाच्या शिखर इथं डायरेक्ट अंदर चालले गेले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, केळ्याच्या भावाचं काय झालं, सरकारने दिलेल्या आश्वासनाचं काय झालं, तुम्ही सरकारने प्रतिनिधी आहात आणि आम्ही ठीक बोलून राहिलो, तुम्ही भूमिका घेतली आहे, परंतु तरीही शांततेने राहा. आणि जसं की तुम्ही म्हणत आहात, आम्ही तुम्हाला खाली ये म्हणतो, परंतु तुम्ही खाली आले नाही. यावर बच्चूभाऊ कडू बोलल्यानंतर त्यांना कलेक्टर ऑफिसच्या नेत्यांना आणि कलेक्टर ऑफिसच्या कलेक्टर ऑफिसरांना हे तातडीचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. कोणता तो निर्णय असणार आहे, जो शेतकऱ्यांना खुश करणारा असणार आहे. संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर बघा, आता 15 ते 20 कोटी इथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडून आणली आणि निवडणुकीच्या आधी 100 कोटी होतोय आणि पुढच्या निवडणुकीच्या आधी 1000 कोटी होतोय. आणि तहसीलदार किंवा त्याच्या खालचे उत्तम जे काही अधिकारी असेल वगैरे वगैरे यांच्याकडे प्रॉफिट आल्यानंतर आणि भरपूरसे जे फंड येत असतो, तर नेत्याची निवडणूक आल्याबरोबर तुमच्यापाशी पैसे येते. आता बघा, देशामध्ये 54% समाज आहे आणि शेतीवर उद्भवणारा आणि शेतीवर राहणारा
हे जसे की स्थूल उत्पादनाच्या व्यवसायावर आणि शेतीवर अवलंबून 17% उदरनिर्वाह करतो आणि बाकीचे जे 46% जनता आहे ते देशाच्या स्थूल उत्पादनापैकी 83% इतका हिस्सा खाली आहे. त्यामुळे कलमाची तफावत आहे. यावेळी नेपाळसारखी परिस्थिती येथील लोकशाही संख्येमधून तुम्ही आणू नका. भारतीय नागरिक आपण सगळेच आहे. नेपाळसारखी परिस्थिती येईल म्हणजे तिथल्या मंत्र्यांना रस्त्यावरून इथं मारणार वगैरे वगैरे इथं भरपूरशा परिस्थित्या निर्माण झाल्या होत्या. परंतु बघा, तुम्हाला कर्जमाफी करायची आहे की नाही हे त्यांना डायरेक्ट विचारलं. कर्जमाफी करायची असेल तर तुम्ही देखील आमच्यासोबत उभे व्हा आणि कर्जमाफी संदर्भातील तुम्ही देखील आम्हाला सहभागी करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की या देशमालाला इथं जातीवाद समाप्त आणि आर्थिक विषयामुळे हे पोटाला हातवणारा एक विश्वास असणार आहे. आणि मेन गोष्ट म्हटलं तर बघा, इथं परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होत आहे, देशामध्ये व्हायला नको तशी परिस्थिती निर्माण होत आहे. आता शेती पिकाच्या मालावरती शेतकऱ्यांनी कर्ज उचललं तर उचललं, शेतकऱ्यांचं कर्जमाफी करू असं आश्वासन द्यायला नको हवे. त्यानंतर आश्वासन दिल्यानंतर कर्जमाफी करायला पाहिजे. आमचं सरकार सत्तेवर आलं, आम्ही कर्जमाफी करू. आता सत्तेवर आलं, 1 वर्ष होऊन गेलं परंतु कर्जमाफी केली नाही. आता त्यावर बच्चूभाऊ कडूंना कलेक्टर ऑफिसरांनी हेच सांगितलं की जोपर्यंत सरकार आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, इतकाच आम्ही म्हणू शकतो. त्या व्यतिरिक्त आम्हाला आंदोलनामध्ये सहभागी होता येणार नाही, नाहीतर शेतकरी मित्रांसाठी आम्ही काहीच करू शकणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. तर बघा, कर्जमाफी संदर्भातील आणखी काही नवीन अपडेट येईल तर या चॅनलवरती मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करायचा आहे. अशाच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.